आपण बघतोय की सुरत, मुंबई या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय, पण सुरत मध्ये कोरडं वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे, हैदराबाद मध्ये सुद्धा, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर नागपूर, इंदोर या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर आपण बघणार आहोत 9 ते 11 या टायमिंगचा हवामानाचा अंदाज बघूया आपण. तर चला आपण व्हिडिओमध्ये बघतोय की कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस कसा कसा होणार ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले अगोदर मित्रांनो आपण जाणून घेऊया नाशिक. नाशिक या भागामध्ये सकाळी 10 ते 11च्या सुमारास हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पेठ, अश्वा, इकडे सटाणा, मालेगाव, मनमाड तर या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असू शकतो. घोटीमध्ये मात्र मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर कुळगाव, बदलापूरमध्ये, वादामध्ये, त्याचबरोबर जवाहरमध्ये, बोईसरमध्ये, वसई, विरार, मुंबई, त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, इकडे अलिबाग, पेण, तसेच कर्जत, लोणावळा, खोंडावळ, त्याचबरोबर नागोठणे, माणगाव, इकडे मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, तसेच लौसा, ठीक आहे, त्याचबरोबर महाबळेश्वर, इकडे दापोली, खेड, दाभोळ, जयगड, चिपळूण, तर संगमेश्वर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर वाई, भोरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तसेच सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, इकडे कराड, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोडोली, कोल्हापूर, तसेच सांगली, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर विटा, मायनी, त्याचबरोबर म्हासवड, नेते, अकलूज,